चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती पाहायला गेलं तर 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यानंतर डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. निलेश शेठ निश्चिते आणि त्यांच्या समवेत संतोष शेठ ठाकरे यांच्या माध्यमातून विकासजी देवकर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय बॅक टू बॅक 3 षटकार 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल फलंदाजांसाठी. कट करायचा प्रयत्न, लाऊड अपील केली जाते. चांगला चेंडू पाहायला मिळतो. अगदी गुड लेंथ वरती टप्पा पडल्यावरती थोड्याशा प्रमाणामध्ये बाउन्स असो मात्र चेंडूने प्रदान केला आणि त्यानंतर बाहेर निघत असताना एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसवतो. अशा परिस्थितीमध्ये आपण पाहू शकतो डॉट बॉलची समाप्ती होईल. पहिल्या चेंडूवर 2 धावा, त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सातत्याने फुल लेंथ आणि गुड लेंथ वरती हिट केलं जाते आणि त्यानंतर चेंडूला वळवण्याची क्षमता शुभम कडे. मी म्हटलं होतं अपकमिंग रायझिंग स्टार म्हणून या खेळाडूची ओळख आहे आणि त्याच्या माध्यमातून तशीच गोलंदाजी सध्याच्या स्थितीला होत असताना पाहायला मिळेल. एकंदरीत टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते स्थिर आणि स्थगित. 2 धावा पहिल्या चेंडूवरती आल्या होत्या, त्यानंतर बॅक टू बॅक 3 डॉट बॉल पाहायला मिळतात. हॅलो चेक. एक चिकी सिंगल जी मात्र कंप्लीट केली जाते. पहिल्या चेंडूवर 2 धावा, बॅक टू बॅक 3 डॉट बॉल, त्यानंतर 1 धाव आपल्याला पाहायला मिळेल. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 3 या आकड्यावरती. वैभव आणि आदेश ही जोडी खेळपट्टीवरती पाहायला मिळेल. एका बाजूला चलो शिर्डी 11, दुसऱ्या बाजूला एसपीके सुपर किंग्स. फटका चांगला होता मात्र एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागतं. अशा परिस्थितीमध्ये षटक क्रमांक पहिलं इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकाची समाप्ती टीमची टोटल पाहायला मिळते जाऊन पोहोचली बिनबाद 4 या आकड्यावरती. वाचवणं गरजेचं असेल एसपीके सुपर किंग्स. यानंतर अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची असो रिक्वेस्ट असेल वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. ओव्हर नंबर पहिली मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होती. पहिल्या षटकाची समाप्ती बिनबाद 4 धावा फलकावरती पाहायला मिळतील. वैभव आणि आदेश ही जोडी खेळपट्टीवरती पाहायला मिळते. आदेशच्या माध्यमातून एका चेंडूमध्ये 1 धावेचं कॉन्ट्रीब्युशन, दुसऱ्या बाजूला 5 चेंडूंमध्ये 3 धावेचं कॉन्ट्रीब्युशन वैभवचं पाहायला मिळतोय. कौतुक इथे होणं गरजेचं आहे. शुभमचा अपकमिंग रायझिंग स्टार म्हणून या खेळाडूची ओळख आहे आणि त्याच्या माध्यमातून तशीच गोलंदाजी आतापर्यंत होत असताना पाहायला मिळते. बॉलिंग मार्क वरती दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवर गोलंदाज तयार होतोय. फटका चांगला पाहायला मिळतो. विकेट एरिया डाऊन दी बॉल. सागर याचा प्रयत्न करत होते तोपर्यंत इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. एकंदरीत धावांसाठी संघर्ष पाहायला मिळतो आणि इथे फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळेल. धावबाच्या स्वरूपामध्ये फलंदाज जो मात्र बाद होतोय. 2 धावा कंप्लीट होत्या. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद लागत असताना पहिला झटका बॅटिंग करत असताना चलो शिर्डी 11 या संघाला.
जैसे बॉलिंग मार्क वरती इंडिव्हिज्युअल स्पेल मधील दुसरं आणि सांघिक कोट्यामधील तिसऱ्या षटकामध्ये ज्या गोलंदाजाने पहिल्या ओव्हर मध्ये स्वतःच्या नावाभोवती वलय निर्माण केली असा शुभम पवार आपल्याला पाहायला मिळतोय. अपकमिंग रायझिंग स्टार खेळाडू गोलंदाज म्हणून या खेळाडूची ओळख आहे. स्ट्रायकर एंड वरती आपल्याला समीर पाहायला मिळेल. नॉन स्ट्रायकर एंड वरती आदेश. वे वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. फुल लेनचा चेंडू होता. डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतात. फिल्डिंग तर अप्रतिम होती. इथे 2 धावा घेऊ शकले असते. स्ट्रोक नो डाऊट एट ऑल अप्रतिम पाहायला मिळाला. मात्र फिल्डिंग त्यापेक्षा सुरेख होती. विष्णू शेठ बनकरी यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत. मान्यवरांची मांदियाई आपल्या सर्वांना पाहायला मिळते. सन्माननीय आपण पाहू शकतो मोहनजी राऊत साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष म्हणून त्यांची ओळख आहे. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सातत्याने लेंथ वरती हिट केलं जातं. लेंथ वरती हिट करून तुम्ही जर चेंडूला हरकत देतायत, दोन्ही बाजूंना वळवतायत, तर मी म्हणेल तुमच्याकडे कॅलिबर आहे की तुम्ही मेडन ओव्हर किंबहुना इकॉनॉमिकल गोलंदाजी करू शकाल. आणि तेच इथे पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये देखील फक्त 4 धावा खर्च केले आणि या षटकाच्या 2 चेंडूंवरती 1 धाव खर्च केली शुभमने. बॅकफुट वरती आले, त्यानंतर स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा प्रयत्न. एक चिकी सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे
19 या आकड्यावरती 19 रन ऑन दी स्कोर कार्ड. 19 धावा धावा फलकावरती पाहायला मिळतील. इस्टर्नच्या मागे यष्टीरक्षक मास्टर माइंड म्हणून ज्यांची ओळख आहे, सातत्याने इस्टर्नच्या मागून या मॅचचं समीकरण जो मात्र चेंज करायचं काम ज्याच्या माध्यमातून केलं जात आहे, असे योगेश बनकरी आपल्याला पाहायला मिळतात यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. फुलल यांचा चेंडू होता. स्ट्रोक तर चांगला आहे. सातत्याने टिपिकल प्लेसमेंट कॉपीबुक स्टाईलने स्ट्रोक यायचा प्रयत्न केला जातोय आणि इथे देखील 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. टीमची टोटल 2 धावेच्या मदतीने 21 या आकड्यावरती. 4 चेंडू या षटकामधील आणि त्यामध्ये 4च धावा खर्च केल्यात. एक डबल, एक डॉट बॉल आणि 2 सिंगल. इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळतीये. 10 चेंडूंमध्ये एकंदरीत 8 धावा खर्च केलेल्या आहेत शुभमने. इथे देखील पाठची कडा लागली होती. चेंडू चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये. अगदी साइड स्क्रीनला चेंडू लागला आणि इथे आपण पाहतोय सिंगल धावा एक्झिक्यूट केली जाते. 22 धावा धाव फलकावरती. एक मोठा फटका आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा 50-50 सिच्युएशन पाहायला मिळेल. मात्र एक मोठा फटका येईल का हे देखील पाहणं महत्वाचं असेल. ज्या प्रकारे समीरने पहिल्या चेंडूवरती स्ट्रोक मारला होता, काऊ कॉर्नर मध्ये फिल्डिंग अप्रतिम विनयची होती. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होती. अशा परिस्थितीमध्ये षटक क्रमांक 3 कंप्लीट होते. ड्रिंक्स ब्रेक होणार नाहीये, या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. लवकरात लवकर नवीन गोलंदाजाने बॉलिंग मार्क वरती यायचंय. षटक क्रमांक कंप्लीट होतोय 3. 3 षटकांची समाप्ती. 22 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. ड्रिंक्स ब्रेक होणार नाहीये. विनंती असेल लवकरात लवकर सामना सुरू करायचा. SPK सुपर किंग्स रिक्वेस्ट करतोय. बॉलिंग मार्क वरती आनंद बनकरी आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांच्यासाठी सुवर्ण संधी कपिल शेठ बनकरी यांच्या माध्यमातून असेल. विकेट हॅट्रिक जर आनंद बनकरी यांनी कंप्लीट केली तर 10-11 अर्थातच 1011 रुपयाचं कॅश प्राइज याचे मात्र असेल. विनंती आहे वेळ वाचवणं गरजेचं. समीर आणि त्यांच्या सोबतीला आदेश आपल्याला पाहायला मिळतील. क्लासिकल हिटिंग साठी ओळख आहे समीरची. पुन्हा एकदा फुलल यांचा चेंडू होता. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ ग्रेट कॅच. फॉलो थ्रू मध्ये जजमेंट चांगला आणि त्यानंतर कॅच होती कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. लागत असताना इथे दुसरा झटका बॅटिंग करत असताना चलो शिर्डी 11 संघाला 22 या आकड्यावरती. बाहुबली म्हणून या खेळाडूची देखील ओळख आहे असा सागर लोखंडे आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंड वरती असेल प्रवीण दादा. आनंद दादा इतकी चांगली गोलंदाजी करतात, मग टीम मध्ये का नाही खेळत हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. टाइम नसतं ते देखील बरोबर आहे. मात्र इतकी चांगली गोलंदाजी करतात, मग अशा परिस्थितीमध्ये गावासाठी देखील रिप्रेझेंट करणं खूप साऱ्या लोकांचं स्वप्न असतं, खेळाडूंचं स्वप्न असतं आणि यांच्याकडे तर कॅलिबर आहे, पोटेन्शियल देखील आहे. 2 बाहुबली एक दुसऱ्याच्या विरोधामध्ये. पहिला चेंडू फटका चांगला पाहायला मिळतोय आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्क्वेअर लेगला क्लिअर करत फलंदाजच्या बॅटमधून येतात अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडेल. हा तोफेचा गोळा बाहुबलीच्या बॅटमधून. एक टप्पा चौका. आले आले वेलकम टू दी ग्राउंड. स्वॅग ने केले स्वागत आणि त्यानंतर आपण पाहू शकतो फटका अप्रतिम होता. 4 धावांसाठी आलेला हा चौकार सागर लोखंडेच्या बॅट मधून आपण पाहू शकतो. डीप मध्ये 5 खेळाडू पाहायला मिळतात. पहिला मिड विकेटला, दुसरा काऊ कॉर्नर, त्यानंतर लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये. अजून एक यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळेल. डाऊन दी बॉल फिल्डर येतात. कॅच झाली कंप्लीट. सागर लोखंडे यांची कॅच सागर बनकरी यांनी पकडली आहे. फलंदाज होतोय बाद. मागच्या चेंडूवरती फटकेबाजी चांगली, मात्र या चेंडूवरती फिल्डिंग आणि गोलंदाजी चांगली होत असताना पाहायला मिळेल. फलंदाज बाद. 3रा झटका.
दोन मॅचेस त्यांचा संघ जिंकला आणि आता आपण पाहतोय गॉगल उतरवलेला आहे, मात्र त्यांचा संघ जो मात्र अप्रतिम कामगिरी करत असताना पाहायला मिळाला आजच्या दिवसामध्ये. वन शॉट आपल्याला पाहायला मिळेल, त्यामुळे धावसंख्या धावफलकावरती 29 रन ऑन द स्कोर कार्ड. षटक क्रमांक 4 आणि चौथ्या षटकामधील फक्त एका चेंडूचा काही शिल्लक. स्ट्रोक चांगला होता, मात्र सध्याच्या स्थितीला एकच धाव आपल्याला पाहायला मिळेल. अशा परिस्थितीमध्ये षटक क्रमांक 4 कंप्लीट होतो. 4 षटकांची समाप्ती. टीमची टोटल 30 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 30 रन ऑन द स्कोर कार्ड आफ्टर 4 ओव्हर. सामना सुरू करायचा आहे. षटक क्रमांक 4 इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. चौथ्या षटकाची समाप्ती. टीमची टोटल 30 या आकड्यावरती पाहायला मिळेल. पहिल्या मॅच पासून सांगण्यात आले चेंडू कधी आरोला फुटला ओला झाला तर नवीन चेंडू असं मात्र देण्यात येईल. गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 30 धावा पाहायला मिळेल. 30 रन ऑन द स्कोर कार्ड. 30 धावा फलकावरती आहेत. स्ट्रायकर एंड वरती आपल्याला साहिल पाहायला मिळेल, तर बॉलिंग मार्क वरती मानस पाहायला मिळतोय, ज्याच्या माध्यमातून आजच्या दिवसाच्या पहिल्या मॅच मध्ये विकेट हॅट्रिक कंप्लीट होत असताना पाहायला मिळाली. स्लोवर 1 आणि इथे आपण पाहतोय फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळेल. वाईट प्लस विकेट आणि इथे आपण पाहतोय साहिल बाद होतोय की नाही, की कुठला खेळाडू असं मात्र बाद होईल हे पाहणं महत्वाचं असेल. साहिल बाद. येस. या बॅटलला बघण्यासाठी अख्खा गाव इथे जमलेला आहे, बरोबर ना दीपक दादा? या बॅटलला बघण्यासाठी अख्खा गाव इथे जमलेला आहे. आता बघूया कुठला खेळाडू वर्चस्व गाजवेल. आणि सायना ठाकरे यांच्यासाठी सुवर्ण संधी. प्रत्येक षटकारासाठी प्रसन्न चव्हाण यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. सायना यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. स्ट्रायकर एंड वरती आदेश पाहायला मिळेल. एक धावची मात्र कंप्लीट होती. टीमची टोटल 32 वरती जाऊन पोहोचली आहे. 3 मोठे फटके इथे येणं नितांत गरजेचे आहेत. फटका चांगला पाहायला मिळतोय. फिल्डिंग चांगली आहे. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जातोय आणि फलंदाज बाद होतोय. विकेटचं पतन होतोय. आदेश बॅक टू द पवेलियन.
चला स्पीडअप करायचं विनंती असेल. 33 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही आपल्याला एक मॅच कव्हर करायची आहे, सो रिक्वेस्ट करतोय थोडंसं स्पीडअप करा. व्हाईट बॉल पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती इकडे पुढे जाते, जाऊन पोहोचली आहे 34 या आकड्यावरती. 1 फॉर दी ओव्हर अँड ओनली फॉर दी ओव्हर, तो देखील कॉल इथे दिला जातो. अजून एक व्हाईट बॉल पाहायला मिळेल. सायना ठाकरे यांच्या रेडारमध्ये काही चेंडू येत नाहीये, सातत्याने अवांतर चेंडू मात्र पाहायला मिळत आहेत. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल 35 या आकड्यावरती. लाऊड अपील केली जाते. चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये लेगबायच्या स्वरूपात. एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होत असताना पाहायला मिळाला. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती एकनी पुढे जाते, जाऊन पोचली 36 या आकड्यावरती. 36 रन ऑन द स्कोर कार्ड. 36 धावाच्या मात्र धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. वेळ वाचवणं गरजेचं असेल. अक्रॉस द लाईन स्ट्रोक खेळलेत, फटका चांगला आहे. चेंडू चालला डीप मध्ये, लॉंग ऑफ मध्ये. एक धाव झाली कंप्लीट. सायनाथ म्हणतायत मागच्या 4 सीझन मध्ये बॅटिंग बॉलिंग भेटली नाही, या मॅच मध्ये सगळा वचपा काढायचे. मागच्या 4 सीझन मध्ये काही भेटत नव्हतं, बॅटिंग नाही बॉलिंग नाही. या सीझन मध्ये बॅटिंग पाहिजे. शफल होऊन खेळायचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅटची कडा लागते. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. बघता बघता 2 धावा देखील इथे कंप्लीट होतात. संघर्ष पाहायला मिळतो चलो शिर्डी 11 संघाचं. मोठ्या फटक्यांपासून पूर्ण प्रकारे वंचित ठेवण्याचं काम इथे करण्यात आलेलं आहे. टीमची टोटल 2 धावेच्या मदतीने 39 आकड्यावरती. 39 रन ऑन दी स्कोर कार्ड. एक मोठा फटका 45 पर्यंत धावसंख्या इथे येणं गरजेचं असेल. शफल होऊन खेळलेत. ऑन साइडला चेंडूला ट्रॅव्हल करायचं होतं, ऑफ साइडला चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जातोय आणि धावाच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 41 या आकड्यावरती. 42 धावेचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय चलो शिर्डी 11 संघाच्या माध्यमातून. एसपीके सुपर किंग्स या संघा विरोधामध्ये. आरसीएस 11 ओनली दोस्ती 11 दोन्ही टीमच्या कॅप्टननी लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. आरसीएस 11 आणि ओनली दोस्ती 11 दोन्ही टीमच्या कॅप्टननी लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. आरसीएस 11 टीम कॅप्टन चेतन लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचंय. ओनली दोस्ती 11 टीम कॅप्टन परेश दादा लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. चलो शिर्डी 11 लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची आणि सागर दादा ओपनिंग पेअर लवकरात लवकर पाठवा, कारण अजून आपल्याला एक मॅच कव्हर करायची आहे. आरसीएस 11 टीम चेतन चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. सागर दादा बॅटी कुठे आहेत? सागर दादा बॅटी कुठे आहेत? विनंती असेल अरुण शेठ सुरोशे यांना आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. अरुण शेठ सुरोशे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. आजच्या दिवसातील शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळेल ओनली दोस्ती 11 विपक्ष आरसीएस 11 असे 2 दिग्गज संघ ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. व्यासपीठावरती आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे विद्यमान माफ करा
माजी अध्यक्ष अर्थात मोहनदादा राऊत साहेबांची उपस्थिती आणि इन ॲक्शन मध्ये आपल्याला विद्यमान उपाध्यक्ष अर्थात योगेश शेठ बनकरी एवन जोडी, ज्याप्रमाणे उल्लेख केला रोशन सरांनी की एवन जोडी आहे, ज्या वेळी मोहनदादांची मॅच असते त्यावेळी योगेश दादा आपल्याला प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात आणि ज्या वेळेस योगेश दादांची मॅच असते त्यावेळेस मोहनदादा, तर अशी ही एवन जोडी आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. दोस्ती 11 संघाने टॉस जिंकला, डिसिजन पेंडिंग असेल. परेश दादा 2 ओव्हर पर्यंत डिसिजन द्यायची विनंती असेल. ऑन गोईंग मॅचच्या दिशेला आपण वळणार आहोत, जिथे बनवल्या गेल्यात प्रथमतः बॅटिंग करत असताना त्या म्हणजेच 41 42 धावांचं लक्ष 42चं टार्गेट मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. 42 धावांचं लक्ष 42चं टार्गेट आणि मैदानावरती कशा प्रकारची कामगिरी होईल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. रोशनजी संते सर इथून रजा घेते, त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करू. उद्याच्या दिवसामध्ये देखील जबरदस्त त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. जाऊया ऑन गोईंग मॅचच्या दिशेला, जिथे एकीकडे संघ SPK सुपर किंग्स अर्थात बाहुबली 11 आणि दुसरीकडे संघ आपल्याला पाहायला मिळतोय चलो शिर्डी 11. तर ही मॅच मित्रांनो बघायला मजा येणार आहे. साईनाथ ठाकरे त्यांच्यासाठी फार विशेष आलेत, भरपूर सारे त्यांचे चाहते वर्ग मॅच बघायला देखील इथे आलेला आहे आणि लाईव्ह देखील मॅच बघतायत. ते कशा प्रकारचं षटक हाताळतील ते पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. चला, थोडंसं स्पीडअप करणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल, याची आपण सर्वांनी नोंद करून घ्यायची आहे. मॅच इज ऑन. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. आतापर्यंत चलो शिर्डी 11 कांबा संघाच्या खेम्यामध्ये थोडीशी असफलता पाहायला मिळतीये, मात्र म्हटलं जातं असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई है देखो परको और फिर सुधार करो. जब तक लक्ष्य ना मिले नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. यूं ही किसी की जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आता 30 चेंडू आणि विजयासाठी 42 धावांची आवश्यकता SPK सुपर किंग्स संघाला आहे. मात्र सलामीची जोडी अर्थातच आपल्याला पाहायला मिळतील विनय पावशे आणि योगेश बनकरी, त्यांच्या विरोधामध्ये आदेश पावशे पाहायला मिळतील. यावेळी झाली थोडीशी मिस्टेक, मिडॉन क्षेत्रामध्ये सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मैदानावरती बघता बघता 2 धावा देखील सहज रीतीने होत असताना कंप्लीट, जिथे एकही धाव नव्हती. साईनाथ यांच्या माध्यमातून थोडीशी मिस्टेक आपल्याला पाहायला मिळाली आणि धावसंख्या फलकावर आपल्याला पाहायला मिळेल, जे मात्र 2 या आकड्यावरती 2 रन्स ऑन द बोर्ड. 2 धावा फलकावरती आहेत, धावा कमी आहेत, सो धावेंचा बचाव करणे फार महत्वाचं आहे आणि इथे धावेंचा बचाव होत नाही. यावेळेस कोलवडप्प्याचा बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. फॉलो थ्रू मध्ये जजमेंट करायचा प्रयत्न, इथे मिस्टेक झाली आहे. स्ट्रायकिंग एंड वरती जर थ्रो असता तर रनआउटचा प्रयत्न झालाच नाही. साई भाऊ ओके, सासूरवाडीचेच गँग आहे सगळी, दमानी जरा असू द्या, ते पण आपलेच आहेत. खोडप्याचा बॉल यावेळेस एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डिंगला जवाब आहे. जबरदस्त एफर्ट पाहायला मिळेल जी मात्र फक्त आणि फक्त सिंगल आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला 3 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 3 रन्स ऑन द बोर्ड, 3 धावा फलकावरती आहेत. जे स्लो टोटल्स असतात म्हणजे खऱ्या अर्थानं फार कमी टोटल असतात त्या मैदानावरती थोडासा आपण पाहू शकतो रोमांचक मॅच होते आणि जर सुरुवात चांगली झाली, इकॉनॉमिकल षटक जर फेकलं गेलं तर रोमांचकता देखील निर्माण होते आणि तशीच मॅच मैदानावरती आपण पाहू शकतो. आता होईल का हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. आदेशचं हे षटक देखील तितकंच महत्वाचं आहे. यावेळेस देखील लॉफ्टेड स्ट्रोक मारायचा प्रयत्न जरूर होता, मात्र अलॉंग द कार्पेट मिडॉन क्षेत्रामध्ये बॉल गेला आणि तोपर्यंत एक धाव झाली. कंप्लीट रन बॉल इक्वेशन आतापर्यंत पाहायला मिळतोय. मैदानावरती 4 धावा फलकावर आपण पाहू शकतो. 4 ऑन द बोर्ड,
4 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर, डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतील जे म्हणजेच लॉंग ऑन मध्ये एक फिल्डर, एक मिड ऑन, एक मिड ऑफ, एक एक्स्ट्रा कव्हर. यावेळेस कॅचची संधी, कॅच कंप्लीट. पहिला धक्का, विनयच्या खेळीचा अंत. या मॅचची गोल्डन विकेट विनय बावशे. बॅक टू दी पवेलियन. जबरदस्त पाहायला मिळतोय सागरच्या बॅट मधून. गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, बॉलला पाठवून दिलंय. स्वीपर कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला सागरच्या बॅट मधून कडक कडकडाट असा KPL चौकार. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचले 8 या आकड्यावरती. म्हणजे विजयासाठी अजून देखील 4 षटक माफ करा आणि 4 षटकांमध्ये 34 रिक्वायरमेंट असेल. टॉस जिंकलाय दोस्ती 11 संघाने, बॅटिंग चूज केली आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये मी म्हणेल हा चांगला डिसिजन पाहायला मिळतोय. चला स्पीडअप करायचे विनंती असेल, वेळ वाचवणं गरजेचं आहे. याच दरम्यान गुरुनाथ शेठ बनकरी साहेबांची देखील उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. चला स्पीडअप करायचंय. आयोजक म्हणतायत 2 मिनिटात एक ओव्हर कंप्लीट झाली पाहिजे. मी तर म्हणतो अर्धा मिनिट जास्तच दिला, 1.5 मिनिटातच. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. ऑन साइडला मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. मी म्हणेल योगेश बनकरी एक असे खेळाडू आहेत, 3 बॉल डॉट करतील, 4थ्या बॉलवरती जो टोला मारतील ना तो बॉल डायरेक्ट बाहेरच जाईल. आणि ती ओळख आहे या खेळाडूची आणि त्यासाठीच ओळखला जातो हा खेळाडू. पाहूया मैदानावरती कशा प्रकारची कामगिरी आता होईल. धावसंख्या फलकावरती स्थिर आहे, स्थगित 8 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 8 ऑन द बोर्ड. यावेळेस स्ट्रोक फसलाय, चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल, कॅच ची संधी, कॅच कंप्लीट. या मॅच ची गोल्डन विकेट. ही कॅच नाही मित्रांनो, ही मॅच आहे आणि ती मॅच मैदानावरती स्वीकारत असताना डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये या मॅच ची गोल्डन विकेट. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज योगेश बनकरी यांच्या खेळीचा अंत. योगेश बनकरी बॅक टू दी पवेलियन. का 8 धावा झाल्यात. स्वतःवरती विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे आणि मैदानावरती स्वतःवरती विश्वास ठेवण्यात आलेलं आहे. आणि आता मैदानावरती झालाय कमबॅक. गोलंदाज साहिलने या मॅच मध्ये जीव फुंकून दिले, कारण 2 बॉल वरती एकही धाव खर्च केली नाहीये आणि एक महत्वाची विकेट देखील पाहायला मिळाली.
यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता, मात्र मिळेल सिंगल आणि एका धावेच्या साथीने धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला 9 पाहायला मिळतील. 9 ऑन द बोर्ड. चेंडू झाल्यात आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा इथे चांगल्या प्रकारचा बॉल पाहायला मिळतो. ऑफस्टंपच्या बाहेर साहिलच्या माध्यमातून सातत्याने जबरदस्त गोलंदाजी केली जाते. मी म्हणेल फिंगर रोल केले जात आहेत. दोन्ही साईडला वळवण्याची ताकद आहे या खेळाडूच्या कडे, क्षमता आहे आणि क्षमता मैदानावरती दाखवत असताना कोटप्याचा बॉल फक्त दिशा दाखवली आहे. फायनल क्षेत्रामध्ये डिक्लेअर झोन मध्ये बॉल जातो आणि तोपर्यंत मैदानावरती कंप्लीट झाली आहे सिंगल धावफलक 10 या आकड्यावरती. 10 ऑन द बोर्ड. 10 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. बघा, एका गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. आयोजन समितीचा निर्णय असा आहे की पुढची मॅच 4 ओव्हरची असेल. दोन्ही संघांना मी विनंती करेल, ओनली दोस्ती 11 RCS 11, की पुढील मॅच 4 ओव्हरची असेल. आयोजन समितीचा निर्णय मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. चला, स्पीडअप करायचंय. मिळेल जी मात्र सिंगल आणि धावसंख्या फलकावरती 11 पाहायला मिळेल. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा ज्या फलकावरती. स्पीडअप करायचे विनंती. चलो शिर्डी 11 कांबा. चलो शिर्डी 11 कांबा संघाला मी विनंती करेल, चला थोडंसं स्पीडअप करा. आता स्पीडअप केलं नाही, विकास दादा स्वतः येऊन तिकडे तुम्हाला सांगेल कानामध्ये एकेकाच्या, त्यामुळे स्पीडअप करा ही विनंती राहील. टीम मीटिंग घ्यायची नाहीये, टीम हडल पण घ्यायची नाहीये. चला, आता विकास दादाच फिल्डिंग सेट करतोय बाहेरून. साहिल बॉलरचं नाव वैभव पाहायला मिळतील ओव्हर नंबर 3 मध्ये. वैभव लचके पाहायला मिळेल यावेळेस. अजून एक धक्का. 1 मोर विकेट डाऊन. श्यामच्या खेळीचा अंत. गडी गमावलाय तिसरा बॅटिंग करत असताना SPK सुपर किंग्स या संघाने. अकरा धावा फलकावरती आहेत. आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न पंचांकडे दाद मागितली जाते. सागर यांच्या माध्यमातून मात्र जबरदस्त गोलंदाजी मी म्हणेल. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती रनआउटचा प्रयत्न असेल आणि फलंदाज बाद. साहिलच्या खेळीचा अंत होतोय. अजून एक धक्का. धक्का क्रमांक, माफ करा, शुभमच्या खेळीचा अंत आपल्याला पाहायला मिळेल. धक्का क्रमांक 4 मैदानावरती. शुभम बॅक टू दी पवेलियन.
कारण लास्टला त्यांनाच बॅटिंग करायची आहे. आणि इथे असा विचार चाललोय की 5 ओव्हरची मॅच की 4 ओव्हरची. असा प्रवीण दादा किती, विकास दादा 4 बोलतोय, तू 5 बोलतो. हा 5, ओके 5. चला थोडस स्पीडअप करणं देखील तितकंच महत्वाचं राहणार आहे, याची नोंद करून घ्या. पुन्हा एकदा चांगला बॉल पंचांकडे अपील केली जाते. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. काय कमबॅक झालंय बॉलिंग ट्रॅक वरती. ज्या प्रकारची गोलंदाजी होती एक कौतुकास्पद आहे. 4 चेंडूंमध्ये एकही धाव वैभवने खर्च केली नाहीये. वैभव लचके, मला वाटतं अभय लचके यांचे बंधुराज आहेत. आणि दोन्ही भाऊ, दो भाई दोनो तबाई. यावेळेस नो बॉल, नो बॉल पाहायला मिळतोय. फ्रंट फुट नो बॉल. धावसंख्या 12 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 12 ऑन द बोर्ड. चेंडूंचा विचार केला, चेंडू देखील आतापर्यंत झालेले आहेत 4. 2 बॉलचा खेळ शिल्लक पाहायला मिळेल. यावेळेस व्हॉट एफर्ट, जबरदस्त एफर्ट पाहायला मिळतोय मैदानावरती. क्या बात आहे, काय कमबॅक करून दिलंय. जबरदस्त झेल. मात्र फ्री हिटचा बॉल आहे. धावफलक फक्त आणि फक्त आपल्याला पाहायला मिळेल 12 या आकड्यावरती. 12 ऑन द बोर्ड. परेश व्यापारी, आपण जिथे कुठे असाल आपण त्वरित या, विनंती असेल. परेशजी व्यापारी, आपण जिथे कुठे असाल आपण यायचंय. सेकंड स्पेल मध्ये साहिल आपल्याला पाहायला मिळतील. चला मॅच सुरू करायची विनंती राहील. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 13. 12 चेंडू 29 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. बारा चेंडू 29 धावांची गरज. चला मॅच लवकरात लवकर सुरू करा. खेळा, मॅच चालू ठेवा, काही नाही. मॅच सुरू ठेवायची, मॅच सुरू ठेवा, मॅच सुरू ठेवायची विनंती. साहिल मॅच चला सुरू ठेवायची विनंती राहील. साई भाऊ बघा, साहिल आवाज देतोय.
कोलटप्प्याचा बॉल जरूर पाहायला मिळतोय साहिलच्या माध्यमातून. रनआउटचा प्रयत्न आणि इथे या मॅचची अजून एक गोल्डन विकेट. फलंदाजाच्या खेळीचा अंत मैदानावरती. फलंदाज सागर बनकरी बॅक टू दी पवेलियन. देखते हैं बैटिंग करते हुए कैसी रहेगी इनकी सोच. रुपेश गायकर 7व्या क्रमांकावरती 5 खेळाडू बाद झाल्यानंतर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. यावेळेस देखील चांगला बॉल आहे. चार ओव्हरची पुढची लगेच आपण चालू करणार आहोत. पुढची लगेच आपण 4 ओव्हरची मॅच कव्हर करणार आहोत. याची देखील नोंद करून घ्यायची आहे. यावेळेस देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. सलगचे 4 डॉट बॉल पाहायला मिळतील. सलगचे 4 डॉट बॉल म्हणजे आता 8-29 असं समीकरण. 8 बॉल 29 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 8 चेंडू 29 धावा. RCS 11 जशी मॅच फिनिश होईल लगेच आपण आहे ना फिल्डिंग लावून घ्यायची आहे. उतावळेपणा बघा कसं आहे. रोडवरती प्रेक्षकांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करूया आपण. 7 बॉल 29 धावांची आवश्यकता आणि इथे क्या बात आहे साईनाथ. थ्रो ऑफ द डे. 6 चेंडू 28 स्पीडअप करायचे. 6 चेंडू 28 साईभाऊ बॉल टाक. 6 चेंडू 28 6 चेंडू 28 अशी इच्छा आहे की साईनाथ ठाकरेंनी बॉलिंग टाकली पाहिजे. 6 बॉल 28. फिल्डिंग लावा फिल्डिंग लावा. सहा चेंडू 28 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल वाईड. साईभाऊ अजून 4-5 वाईड टाक मजा येईल. 6 चेंडू 27 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 27 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. कोलटप्प्याचा बॉल जरूर होता. लवा फुल टॉस मैदानावरती. आदेशच्या माध्यमातून फिल्डिंग लाजवाब आहे. लाजवाब एफर्ट आणि रनआउटचा प्रयत्न नॉन स्ट्रायकिंग एंड वरती जरूर होता. 2 धावा म्हणजे आता समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. अजून देखील 25 धावांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 25 धावा. प्रत्येक बॉल वरती 5 धावा पाहिजेत. 5 चेंडू 25. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल कॅचची संधी निर्माण झाली आहे. आणि अशा रीतीने इथे एक धाव झाली कंप्लीट. आता 4 चेंडू 4 षटकारांची आवश्यकता. 4 बॉल 24 येस 2 असतील. येस 2 4 23. साईभाऊ पुढे पण एक मॅच खेळवायची आहे.
यावेळेस स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर आदेश होते आणि बॉल सीमारेषा पलीकडे चौकार. आवश्यकता असेल 3 चेंडू 20 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील हॅमर करण्यात आलंय. वैभव होते डीप मध्ये. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती आणि 2 धावा देखील कंप्लीट आहेत. आता समीकरण 2 चेंडू 18 धाव्यांची आवश्यकता आहे. काय मॅच रंगली आहे मित्रांनो. सर्वात जास्त खुश कोण असेल माहितीये का? साई भाऊ. आज रात्री चांगली झोप लागेल त्याला. कोलडप्याचा बॉल कॅचची संधी निर्माण झाली होती. डॉट बॉल आलाय आणि 1 चेंडू 18 धावेची आवश्यकता. हे विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 1 चेंडू आणि 18 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस देखील सामना झाला फिनिश. सामना जिंकलाय चलो शिर्डी 11 कांबा संघाने. हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टफ लक एसपीके सुपर किंग्स. आरसीएस 11 धावत जा, पळत फिल्डिंग लावा.